तुझ्या गावात, तू शिंदेवाडीची ना, तुझ्या गावात जे काय किराणा दुकानाचं काय चाललंय नक्की? खरंच राजकारण म्हणून काही राजकीय लोकांनी ते दुकान बंद करायला लावलंय का का प्रशासनाने खरी कारवाई केली, त्या मॅडमनी खरी कारवाई केली? तू काय सांगेल याबाबत? तुला राजकारणाचं तर नाही माहिती मला, पण आहे ना एकतर माल संपलेला आहे, हा ठेवणं गुन्हा आहे, तर स्वतःची ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे माल आपण एक संपलेला म्हणजे नागरिक आहोत. तुला काय संपलेलं? व्हॅलिडिटी? म्हणजे एक्सपायरी झालेला माल, हां हां. तर ती स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी स्वतःहून काढायला पाहिजे होता. ती त्याची पहिली चूक झाली. आणि दुसरी चूक म्हणजे त्याने तो दिला, ती त्याची दुसरी चूक. त्याने नव्हतं द्यायला पाहिजे. म्हणजे आपण आहोत म्हणून आपण पैसे कमवण्यासाठी आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात नाही घालू शकत. म्हणजे आपण पैसे कमवले पाहिजे. हो, पण असे नाही कमवायला पाहिजे की दुसऱ्याचा जीव धोक्यात जाईल म्हणून. कारण जर समजा आतापर्यंत नाही बाबा कोणाला हानी झाली, पण इथून पुढे नाही सांगू शकत ना. आणि गाव अशा ठिकाणी आहे का लवकर हॉस्पिटलमध्ये पण जाऊ नाही शकत आपण. म्हणजे आपल्या शिंदेवाडीच्या जे काही लहान मुलं असतील, तरुण पिढी असेल, ह्या त्यांच्या जीवाशी खेळून त्याला काय मिळणार होतं असं तुम्हाला म्हणतो? हो, म्हणजे स्वतःहून त्यांनी तो माल बाहेर काढायला पाहिजे होता. ऍटलीस्ट वीक मधला एक जरी त्याने दिवस दिला असता ना, की बाबा मला हा माल काढायचा आहे, मी नाही देऊ शकत, तरी पण खूप झालं असतं. आता सर्कल मॅडम ज्या आल्या होत्या, आढाव मॅडम, त्या आढाव मॅडमनी जी कारवाई केली ती तू एक तरुणी म्हणून, तू एक ह्या देशाचं भविष्य म्हणून तुला काय वाटतं त्याबाबत? मला असं वाटतं की त्याने ज्यावेळेस तो माल बाहेर काढला ना, त्यावेळेस एकतर त्यांनी पूर्ण चेकिंग करून ते पूर्ण सीलच करायला पाहिजे होतं, नाहीतर मग ओपन नव्हतं करायची परवानगी द्यायला पाहिजे. आता जर ओपन झाले तर मग त्याने ते कंटिन्यू त्यांच्यावरती थोडासा विश्वास ठेवून जर चालू केलं, जर पुढे त्याने तर तसं केलं तर नाही, पण ती जी काय कारवाई केली, मग दुकानाचं सील केल्याच्या नंतर त्याच्यावर एक कारवाई व्हायला हवी होती का नको होती? कारवाई व्हायला हवी होती, म्हणजे व्हायलाच हवी होती तशी. म्हणजे त्याशिवाय एक दिवस त्यांनी वीक मला दिला नसता त्यासाठी. आता जर तो जेवढी मेहनत घेतोय ना माल काढण्यासाठी बाहेर, त्यातले त्यांनी वीक मला एक जर दिवस दिला असताना तर आतापर्यंत ही कारवाई झाली नसती. म्हणजे जो माल दुकानात होता तो खराब होता, तो ते यापूर्वीच त्यांनी बाजूला फेकून चांगला माल लोकांना दिला असता. हो, तर तर शिंदेवाडी नसं झालं. म्हणजे या कारवाईत म्हणजे जे काही गावातल्या लोकांनी दुकान बंद केले, त्या कारवाईच्या बाबतीत राजकारण नक्कीच नाही. मित्रा, काय नाव तुझं? माझं नाव गणेश शिंदे. इथं काय झाले? किराणा दुकानाचं काय मॅटर आहे नक्की? काय ज्यावेळेस आम्ही बघितलं, ज्यावेळेस दुकानातून ज्यावेळेस ते माल काढत होते सगळे, हां, अतिशय जो माल होता सडलेला कुजलेल्या अवस्थेत माल होता. मी बघितले, निकृष्ट दर्जाचा माल होता. म्हणजे एकदम घाणेरडा. राजकारण म्हणून खेळता काय त्याच्याशी? म्हणजे दुकानदारांनी माल चांगला विकला, तुम्ही त्याला नाही, आता कसं राजकारणाचा वास नाही याच्यात? नाही, त्याच्यात राजकारणाचं काही नाही. आता आम्ही बघतो त्या पद्धतीने. म्हणजे जो माल विकला होता तो किती वर्षापासून धंदा करतो इथे? आता मला तर आठवतं कमीत कमी 12-13 वर्ष झाले असते. 12 वर्षात मग असा खराब माल विकला होता का? त्याच्यापासून आजारी वगैरे लोक पडली होती काय? तक्रारी वगैरे? हां, अच्छा, तक्रारी वगैरे नाही. तक्रारी वगैरे आल्या असतील तशा. आम्ही कसं असं यात्रा वगैरे काही असेल त्यावेळेस आम्ही येतो, तर काही जे लहान मुलं जे पाकिट वगैरे घेऊन यायचे ना घरी, बघायचं होतं त्याच्यावरती एक्सपायरी डेट दिसायची. आम्ही काय करायचो, त्याला बोलायचं बाबा हे लहान मुलांना काय असं एक्सपायरी डेटचं देतो जरा व्यवस्थित, तो माफी मागून विषय संपवायचा. हा, माहीत ते झालं. मग आम्ही काय येतो, वर्षातून एखाद दिवस आलो, 2 दिवस राहिलो, जातो. पण हे तुमच्या लक्षात आलं, निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर त्यांनी गाव पातळीवर माफी मागून किंवा गाव पातळीवर विषय मिटून टाकायचा. पण ते कसं आहे माहिती आहे का, हा गाव पातळीवर विषय मिटवण्यापेक्षा एक काहीतरी निर्णय झाला पाहिजे त्याच्यावर. नाही, आता दुकान सील झालंय, ते दुकानचं सील काय आहे नक्की? आता सील होतं दुकान, पण आता 2 दिवसापासून सील नाही दिसत. कुणी काढलं ते? आता बघायला आम्ही नव्हतं, आम्ही रानात वगैरे असतो, बघायला नव्हतं. पण आता दिसतं की सील नाही दुकानाला. आणि त्याच्यावर काही कारवाई झाली काय, फौजदारी वगैरे? नाही, असं काही वाटत नाही फौजदारी कारवाई झाली असं. नाही का? म्हणजे परत त्यांनी जे खराब माल विकत होता, लोकांना विष पाजत होता, ते विषारी दुकानातला माल विकायचा असं तुम्हाला म्हणायचं का? हा, म्हणजे जो माल होता तो ज्यांनी परवानगी दिली किंवा दुकानाचं सील काढलं, हो, त्यांनी त्याला विष विकण्यासाठीच परवानगी दिली असंच तुम्हाला म्हणायचं का? माझं तसंच होईल ना. जर दुकान जर परत चालू झालं तर तोच प्रश्न पुढे उभा राहणार ना. त्यांनी जर दुकानात परत तसंच जर सामान ठेवलं, नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार झाला हा एक. शिंदेवाडी या ठिकाणी पवन कुमार भळगट यांनी किराणा दुकान चालू आहे 15 वर्षापासून. त्याला तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील, सरपंच यांनी वारंवार त्याला कळवले, बाबा तू चांगल्या माल ठेवायचा, खराब माल आणू नको, डेट संपल्या मला आणू नको. त्यांनी न कोणाला जो म्हणता त्यांनी आतापर्यंत खराब माल भरपूर आणला. त्याच्यामध्ये चॉकलेट असेल, बिस्किट असेल, अधिक जित्राबांची औषधं, माणसांची गोळ्या औषधं,
भरपूर प्रमाणात माल ठेवला. त्याच्यामुळं तिच्यामध्ये कित्येक जणांना आजारी पडले, काही प्रॉब्लेम झाले. जे एक दिवस त्याला असंच चौकशी केल्यानंतर त्या दुकानामध्ये साखरेमध्ये अक्षरशः पाणी निघलं, रव्यामध्ये आळ्या निघल्या, थंड्यामध्ये असं घट्ट द्रव्य तयार झालेलं. त्याच्यामुळं ती ग्रामस्थांनी त्याला शील लावलं होतं. त्यानंतर स्वतः मंडलाधिकारी आल्यानंतर त्यांनी येऊन त्या दुकानाची पाहणी केली आणि ते दुकान बंद असल्यामुळं तिने शील लावून निघून गेल्या. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर त्या परत आल्या. 8 दिवसांनी आल्यानंतर तिने स्वतः ते दुकान उघडलं गेलं आणि ते माल सगळा बाहेर काढला. तर तिच्यामध्ये जवळजवळ 80 ते 90% माल खराब निघाला. 80 ते 90% माल खराब निघाल्यानंतर त्या मॅडमने स्वतः शील लावलं आणि ते म्हणले 5 महिने कमीत कमी ही दुकान उघडलं जाणार नाही. जोपर्यंत कोरोना हटत नाही तोपर्यंत अशी दुकानाला थारा पण देण्यात येणार नाही. तर त्याच्यानंतर मॅडम 8 दिवसांनी परत पुन्हा आल्या आणि कुणालाही विश्वासात न घेता त्या मॅडमनी डायरेक्ट आल्या, कुणाला न विचारला न काय करता त्या दुकानदाराला बोहून घेतलं आणि दुकान उघडं करून दिलं. तर आमची ग्रामस्थांचे असं म्हणणं आहे ते दुकान या शिंदेवाडी गावातून पूर्णपणे हद्दपार करण्यात यावं एवढी माझी नंबर विनंती आहे. किराणा बाबतीत ना ते झालं तर 3 तारखेला मॅडम आल्या त्या आढाव मॅडम, हां त्यांनी सेल केलं. हां 16 तारखेला परत पाहणी करून त्याच्यातला खराब माल हां त्यांच्या निदर्शनाला येऊन त्यांनी निम्मा शिमा माल बाहेर काढून परत सेल केलं. तो खराब माल काढला, मग तो काय केला? खराब माल तो जेव्हा म्हणजे थोडक्यात त्यांना काहीतरी टाइम झाला जायला, ते म्हणले आता मी एवढा माल काढला, एवढा हे करा, परत सेल केलं. ते निघून गेले. म्हणजे मी परत आल्यावरती सगळ्यांची सोसायटी घेऊन मी सगळ्यांना घेईन. आता 30 तारखेला काही कोणत्या ग्रामपंचायत ग्रामसभांना माणसांना कळालं का कोणा वैयक्तिक माणसांना बोलवलं नाही, काय नाही. त्यांनी त्यांच्या काय अधिकाराने त्यांनी कसं चालू करून दिलं हे काय आम्हाला मान्य नाही. तेव्हा त्या ठिकाणी नाही, मला एक सांगा, जे खराब माल होता त्याच्यावर कारवाई झाल्याच्या नंतरच त्यांनी खराब मालाची विल्हेवाट लावली ना तुम्ही लोकांनी? हो, कारवाई झाल्यानंतर कारवाई म्हणजे त्याच्यावर फौजदारी झाली, अटक वगैरे झाली का त्या दुकानदाराला? अजून तर आम्हाला काय माहित नाही झाली का नाही. मग तुम्ही कारवाई झाली एकच काय म्हणता? मॅडमनी कारवाई मॅडम सेल केलं याचा थोडी कारवाईची नाही ती. आणि मॅडमनीच ते सगळं तुम्हाला विल्हेवाट लावायला लावली का? आम्हाला कुणालाच माहित नाही. मॅडम कधी आले, चालू कसं झालं, फक्त आम्हाला कळलंय का दुकान चालू झालं 2 दिवसापूर्वी. म्हणजे ते सील काढलं कुणी? म्हणतात मॅडम आलती, मग आढाव मॅडम आलती, एवढंच माहिती आहे. दुसरं काय आपल्याला माहित नाही. त्या दुकानातला माल काय झाला आता? दुकानातला माल बी आता मी काय दुकानाकडे गेलेलो नाही. दुकानातला माल त्यांनी काय केलं ते पण मला सांगता यायचं नाही. शिंदेवाडी गावात जे काही किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानाचं काय नक्की काय गोडवांगाल काय सांगाल त्याच्या बाबतीत? तर त्यांनी तो असं म्हणजे माल ठेवायला नको होता खोटा. म्हणजे माल जो त्या दुकानात किराणा दुकानात जो माल होता तो काय खराब होता का? एकदम हलक्या प्रतीचा होता? हलक्या प्रतीचा होता आणि म्हणजे खराबच झालेला होता. म्हणूनच सील केलं का प्रशासनाने? उंदीर बिंदीर सडलेले निघाले, माल असा खराब निघाला. ते 15 दिवस दुकान बंद असल्यामुळे तो खराबही झाला होता. पण अनेक म्हणजे डेट संपलेला पण होता त्याच्यामध्ये. म्हणजे व्हॅलिडिटी संपलेला माल सुद्धा तो विकत होता, म्हणजे लोकांच्या जीवनाशी खेळत होता. आणि मग ते दुकानाचं सील केलं, ते काढलं, कळलंय नक्की काय? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं? ते काढलं आणि नंतर गावची 4-5 लोक म्हणजे अशी चांगली लोक घेऊन जर अजून काल जर काढलं असतं तर मग माणसाला काय वाटलं नसतं. मग त्यांनी ते म्हणजे जसं त्या मॅडमने पंचनामा करताना गावच्या समोर पंचनामा केला, त्या काही मालाची विल्हेवाट लावली आणि मग आता काल सील काढताना गावच्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं का? पाहिजे होती. अजून तुम्ही काय सांगाल नक्की काय? म्हणजे आमचं मग एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काल ज्या मॅडम आल्या तर त्या मॅडम आल्यानंतर आमच्या अशी पुढारी लोक 2-4 आहेत ते जर घेतले असते तर मग अजून समाधान वाटलं असतं की मग मॅडम समोर लोकांसमोर झालंय असं. तर मॅडमने ते स्वतः येऊन हे पण नको करायला होतं असं. म्हणजे हे जे खरंच तो माल खराब होता का राजकारण म्हणून चाललंय ती? तुम्ही काय सांगा? माल खराबही होता त्याचा. हा, माल खराबच होता दुकानात. पार्सल करीत होता काल सकाळपासून. पण आता काय राजकारण तरी कसं म्हणता येईल? जर आहेच हे म्हटल्यानंतर राजकारण म्हणताच येत नाही. साहेब, तुमच्या गावात जे काही एक किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानातला माल काहीतरी आळ्या खराब होता, काहीतरी तुमच्याकडे सर्कल मॅडमने येऊन ते दुकान सील केलं, परत काढलं, नक्की काय प्रकार येतो? काय सांगाल त्याबाबत? हो साहेब, ते माल जेव्हा सर्कल मॅडम आले होते हां, तर आम्हाला इथं स्वतः मी होतो. ते मटेरियल पूर्णपणे 2 ट्रॅक्टर मी ते भरून स्वतः आम्ही काढलं होतं. त्यानंतर मॅडम काय बोलली, याची विल्हेवाट लावून टाका
मी त्याच्यावर कडक असं कारवाई करणार आहे. 2 ट्रॅक्टर माल काढून मग त्यांनी त्या मॅडम ज्या दुकानात माल होता हां. किराणा माल, तो माल कसा होता? अहो त्याच्यामध्ये पूर्ण किडं पडलेले, पूर्ण आता स्वतः मॅडमनं बघितलं त्याचा असा वास सुटला होता. तुम्हाला सांगतो ते याचं मग ते माल खराब होता याची तक्रार तुम्ही केली होती का त्यांच्याकडे? मॅडम स्वतः बघितलेली. मॅडम बोलले मी हे चिची म्हणली, असा घाण माल म्हणली, हा यो दुकानदार आहे ना या माणसांची जीवनाशी खेळतो बोलली. माणसांच्या जीवनाशी खेळतो असं सर्कल मॅडम मॅडम बोलल्या. म्हटल्या. दुकान सील केलं. सील केलं. आता दुकानाचं काय केलं नक्की? सील ठेवलंय का काढलंय? त्यांनी तेव्हा सील केलं. ती म्हणली माझ्या पद्धतीने मी पुढची कारवाई जी कडक करणार आहे. हां पण तिनं नंतर पुन्हा 4-5 8 दिवसांनी येऊन हां त्यांनी ते सील काढलं. हां त्यावेळी त्याला मी काय बोललो, म्हणलं मॅडम तुम्ही तर बोलले होते का याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे. हां तुम्ही याच्यावरती कारवाई काहीच केलेली नाही. हां त्यानंतर तुम्ही काही कारवाई करू शकत नाही याच्यावरती. हां. ते म्हणून नसेल तर मी आम्ही तहसीलदारकडे जाणार आहे. हां ते बोलले एक काम करा, तुम्ही तहसीलकडे जाण्यापेक्षा त्याची कारवाई तहसील का होते प्रांतापर्यंत होऊ शकते. तुम्ही याच्यावरची पुढची कारवाई तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हां हे पहिलं ह्या दुकानाला सील लावलं होतं आमच्या गावच्या मंडळींना. ती मॅडम पण होती. ते मग ते नंतर एक 10-12 दिवस ते बंद राहिलं. नंतर मॅडमने येऊन ते सील काढलं. पण मॅडमनं फक्त दुकानामध्येच सामान चेक केलं होतं, गोडाऊनमध्ये सामान चेक केलं नव्हतं. त्याबद्दल काल मॅडम आली होती. मी मॅडमला म्हणलं मॅडम तुम्ही हे चालू केलं, तुम्ही गोडाऊनचे काय तुम्ही चौकशी केली नाही, तेव्हा तुम्ही चालू केलं कसं काय? ते म्हणले तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा. म्हणलं आम्ही तहसीलदारकडे जाणार आहे. तर मॅडम बोलले तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या पातळीवरती तुम्ही कारवाई करू शकता. तुमची काही तक्रारी आहे? हो आहेत ना तक्रारी. बरेच वेळा आम्ही सामान आणलं, कधी खराब निघलं, कधी चांगलं निघलं, रिटर्न दिलं की म्हणणार नाही आम्ही त्याच भावात घेऊ. दुसरीकडून आणले का तिथं तुम्ही त्याच्याकडे जास्त दरात आहे. आणि मी त्याच्याकडून उधार सामान आणलं होतं ना, तेव्हा तो मला काय बोलला का उधारी तुम्ही कधी देणार? मी सांगितलं होतं 8 दिवसामध्ये मी तुम्हाला रिटर्न देते. तो तर मुलीला बोलला माझ्या डायरेक्ट, म्हणला तुम्ही असं करता तसं करता, माझेच पैसे ठेवता. मी त्याला सांगितलं 2 दिवसांनी मी देते. तर त्याच्यानंतर त्याने लगेच मला सांगितलं का नाही तुम्ही पैसे आणू द्या, नाही तर माझे बुडवले तरी चालतील ना, मी बघून घेईन, असं करीन तसं करीन, नाही तर मग सरपंच तुमच्या घरी घेऊन येईल, असं तो मुलं उत्तर द्यायचं आम्हाला नेहमी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.